तुम्ही आपले रील्स बघून प्लॉट ऑनलाईन बुकिंग केला. आज बुकिंग करायला तुम्हाला किती दिवस झाले प्लॉटला? तरी 2 महिने झाले. 2 महिने रेट झाले. तर समजा सुरुवातीचा आपला जो एक 15-20 दिवस जो होता तो हुकला, त्याच्यानंतर प्लॉट आपल्याकडे आला. तुम्ही जेव्हापासून आपल्याकडे बुकिंग केलं त्याच्यानंतर तुम्हाला काही फरक वाटतोय का? आता फरक म्हणजे भरपूर फरक आहे. कारण पहिलं नाही ना पूर्ण ड्रॉपिंग होत, आता पूर्ण डायरेक्ट कंट्रोल झाली, कारण शेंड्यापर्यंत ड्रॉपिंग होत त्याची. आता त्याच्यानंतर समजा आपले समजा मागच्या वर्षी जे तुमचा प्रॉफिट होता, जी सेटिंग होती त्याच्यापेक्षा यावर्षी फरक वाटला का? फरक म्हणजे डबल नाही फरक वाटतोय ना बऱ्यापैकी. मित्रांनो, हा जो प्लॉट आहे ना शेडनेटमध्ये एकच मोठा प्रॉब्लेम असतो की फुलाची सेटिंग होत नाही. शेतकरी मित्र तरी आपली त्यांच्याकडे फर्स्ट टाइम व्हिजिट होते इकडं. याच्या अगोदर आपण 6 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे येऊन गेलेलो आहे, पण त्यांचा विश्वास होता का हे कंट्रोल सूरज भाऊ करू शकता. तर त्यांना विश्वास ठेवून परत आपल्याकडे बुकिंग केला. तुम्ही जे बुकिंगची अमाऊंट मला दिली त्याच्यात तुम्ही काही नाराज आहे का? नाही, काहीच नाही, अजिबात नाराज नाही ना. म्हणजे नाराज वगैरे असलं तर तेही सांगा, असं काही नाही. काहीच नाराज नाही. मित्रांनो, तुम्ही जर विश्वास ठेवून काम केलं तर सगळं होतं. शेडनेटमध्ये त्यांची सेटिंग होत नव्हती. सेटिंग आतापर्यंत त्यांची छान झालेली आहे. आतापर्यंत किती कॅरेट गेले याच्यात? कॅरेट म्हणजे आज फर्स्ट टाइम तोडा चालू झालेला आहे. मागच्या वर्षी 1400 गेलते एकरी. ड्रॉपिंग मुळे यावेळेस 2000 प्लसच जायला पाहिजे. आता या कंडिशन मध्ये जेवढे फळ लागेल तेवढे अजून ऊपर जर फळ सेटिंग होऊ राहील नाही. आपले माझं टार्गेट कमीत कमी 3000 प्लस राहतं एकरी, कमीत कमी. म्हणजे सुरुवातीपासून नियोजन जर असलं तर असं आहे ड्रॉपिंग होती त्याच्यामुळे 2000 प्लस झाले तरी भारी, तरी पुरतं. मेंटेनन्स खर्च वाचून आज रेट जरी डाऊन असले तरी शेतकरी मित्र खर्च डेली चालू आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम टुटा अब्सोल्युटा चालू आहे. टुटा अब्सोल्युटाचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, फळाच्या स्टेजमध्ये जर त्यांना डंक मारला तुमचं कुठल्याही प्रकारचं फळ विकलं जात नाही, ते मार्केटला विकतच नाही. तर त्याची एक काळजी घ्या. सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम तो आहे. त्याच्यानंतर आता सध्या पावडर मिळली म्हणजे भुरीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. वातावरण ढगाळ प्लस टेम्परेचर जर पडलं तर समजून घ्यायचं 100% पावडर मिळली वाढणार आहे. तर भाऊ मला एक सांगा, आता हे जे आपण तुम्ही फवारणी ठेवताय किती दिवस ठेवताय? तिसऱ्या दिवशी ठेवताय. चौथा दिवस. शक्यतो काय करा, टाळाटाळच करा. तिसरा दिवस आहे. मला जेवढी फ्लॉवरिंग दिसते नाही 100% आपण धरू, त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. सेटिंग आपण आता हे जे फ्लॉवरिंग दिसते या स्टेजला ही फ्लॉवरिंग दिसत नाही, कारण सेटिंग जर असली सेटिंग प्लस फ्लॉवरिंग अजिबात होत नाही. आणि शेडनेटमध्ये काय होतं, हे जे वातावरण असतं ना हे म्हणजे एक प्रकारे ढगाळ वातावरण असतं. म्हणजे पावसाळ्यात जे वातावरण तयार होतं त्या वातावरणामध्ये हाईट जास्त मारतो प्लॉट. तर सेटिंग करायला आपल्याला अडचण देतं. फक्त तेवढीच एक काळजी घेणे, बाकी नंतर त्याच्यानंतर टुटा अब्सोल्युटा या 2 गोष्टी जर आपण जर व्यवस्थित जर केल्या तर मग आपण 100% त्याच्यात सक्सेस होऊ. त्याच्यानंतर आपला प्लॉट एक टरबूजचा प्लॉट एक बुकिंग आहे, त्याच्यात काही अडचण आहे का? मागल्या वर्षी सक्सेस झालेला आहे. ज्यावेळेस आता प्लॉट तुम्ही दिले तुमच्याकडे मागल्या वर्षी जी कंडिशन आता आहे का ती शेवटला होती. तोडायला प्लॉट आम्हाला शेवट दिसला डायरेक्ट मागल्या वर्षी. नाही थोडं हे तुम्ही जे बोलले का, समजा धुईचं वातावरण त्याच्यामुळे आणि याला सक्सेस करायला काय अडचण नाही, सक्सेस करू. टरबूजचा काहीच विषय नाही, टरबूजचं जेवढे म्हटले तेवढी सेटिंग करून देऊ. सेटिंग व्हायला आता मी जे बोललो ना त्यांना शेंडा कट करून आपल्याला सेटिंग धरायची ती पद्धत अवलंबात आणायची म्हणजे आणायची. बरेच जण काय म्हणतात सेटिंग कट केल्यानंतर प्लॉट फिट नाही होत, तुम्हाला पाय ठेवायला जागा नाही ठेवणार मी त्याच्यात, इथपर्यंत गॅरंटी घेतो. फक्त नाही वेळेवर 2 एकर मध्ये फक्त 8 टन माल निघलेला टोटल का? 14. आता एक गौरव शिरसाट म्हणून शेतकरी आहे, त्यांना बुक करेल 1 एकर प्लॉट आहे. कमीत कमी 40 टनची त्यांना म्हणजे तो म्हणे कमीत कमी 40 टन निघल म्हणे. आता बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात का निघणारच नाही, तुम्हाला ते लाईव्ह प्रूफ पण लाईव्ह नंबर देतो मी. त्या शेतकरी मित्र सेटिंग जर बघितलं तुम्ही एवढ्या ह्याच्यात कमीत कमी 8 फळ आहे त्याची. चालू वर्षी आम्ही फक्त आता एवढी ट्राय केला, नाही तर आतापर्यंत कोणच लावलेलं नाही आमच्या हरली. नाही टरबूजचं मी यांना कसं बोललो ना, टमाट्याला काय बोललो मी तुम्हाला फक्त टोटाळायचाच प्रॉब्लेम असणार. आणि भाऊ काय म्हणे तुम्ही या म्हटलं ठीक आहे मी सोबतच आहे. नाही मल्चिंगचा फरक पडतो ना. आता त्याच्यात एक तोटा कसा होईल मी तुम्हाला सांगतो. टरबूज मध्ये इकडून प्लॉट आहे तिकडून प्लॉट आहे, तुम्ही जर याला आणि त्याला फवारणी जर बंद केली तर 100% व्हायला, कारण तो दोघांच्या मध्ये आला. कारण याच्यावर आपण जर फवारणी बंद केली टोटाळी 100% वाढणार, तो काही विषय नाही. याच म्हणजे कार्यक्रम संपला याच्यातला, तो 100% तो प्लॉट बाहेर जाणार असा विषय. त्याच्यामुळे फवारणी रेग्युलर ठेवा. शक्यतो 99% असे स्प्रे देतो तुम्हाला मी, तिकडून घेतलं का डायरेक्ट पर्यंत संपल असं. फक्त याच्यात नाही का, याच्यात नॉर्मल 1-2 फवारणी वरून आपल्याला दाबावं लागेल ना. आता मार्केटमध्ये एक प्रोडक्ट होतं इग्निटस नावाचं प्रोडक्ट होतं बाहेरचं, त्याला बंदी आली. ते काय करत होतं समजा ते चमत्कार जे येतं का, चमत्कार प्लस नाही का अजून एक घटक येत होता,
ते हाईट स्टॉप तर करायचं, पण नाही का दुसरे जे आपण ताबोली घेतलं, डोंगल घेतलं, तेव्हा प्लॉट गुंगतो. 1 मिनिट असणं गुंगत नव्हता. म्हणजे हाईट पण चालायची, परत 4 दिवसानंतर ऍक्टिव्ह पण व्हायचं. आम्ही शेवटच्याला गेलतो मागलेच तसं, हा डायरेक्ट दाबला होता ना, नंतर अशी बाहेर पाकुळी झाली ती, शेवटचा पुरा तोडा गायबच झाला. आणि तुम्हाला एक सांगतो, पाकळी जर कंट्रोल करायची तुम्हाला, तर सुरुवातीपासून रेजिस्टन्स पॉवर वाढवूनच द्यायची नाही. म्हणजे प्रतिकार क्षमता जी असते, ते उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे, त्याला जर समजा सुरुवातीपासून आपण पोळी दिली किंवा मग बाजरीची भाकर जर दिली, तर बाजरीची भाकर दिल्यानंतर जर तुम्ही त्याला पोळी देऊ राहिले, तर त्याचं पोट भरत नाही. तशी गंमत त्या आळीची आहे. म्हणजे त्याच्या जीवनक्रमावर आपल्याला अभ्यास करणं नाही. मी तुम्हाला त्याच्यामुळे म्हटलं, तुम्ही लुडो घ्या किंवा मग ड्रॅगन घ्या, हे जे प्रोडक्ट आहे ना, यानं काय होईल तर त्याची प्रतिकार क्षमता अजिबात वाढत नाही. आणि त्याचं जे कॉस्टिंग आहे, आज तुम्ही एक्सपोनस मारलं, एक्सपोनस 1800 रुपयाला बसलं, बरोबर आहे की नाही? 1500 रुपयात समजा 1800 रुपयात तुमचे जर लुडो जर घेतलं, कमीत कमी त्याच्यात फवारण्या होत्या अर्धा लिटर मध्ये 16 पंप होत त्याच्यात. म्हणजे तुमचे 2 फवारण्या मिनिमम असे विषय. मग त्याच्यात म्हणजे कमी खर्चामध्ये पण काम झालं पाहिजे ना, आपलं काम बी झालं पाहिजे परफेक्ट, असं धरायचं. आता याला नाही, याला लुडो काम नाही दाखवणार, कारण याची प्रतिकार क्षमता वाढेल, त्याला ठीक आहे, त्याला धोकून जाईल. पण याला आता इकडून पुढं सिमोडच घे, शिनवा घे, मग ते कॉस्टिंग डबल होत चालते ना आपली. अशी स्टेज आहे आता प्लॉटला, का सोडता येत नाही, फवारणी पण करता येत नाही, तोच विषय. हे झालं, करू आपण प्लॅनिंग. हा, धन्यवाद.